नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्ही शिक्षक भरती 2025 ची तयारी करत असाल आणि तुमचे प्रेफरन्सेस लॉक झाले असतील आणि तुमचे नाव मेरिट लिस्टमध्ये येण्याची शक्यता असेल, तर आता पुढची आणि अतिशय महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, अर्थात कागदपत्र पडताळणी. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी कोणते डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत याची माहिती आधीपासून असणे खूप महत्त्वाचे आहे. कारण शेवटच्या क्षणी एखादे कागदपत्र उपलब्ध नसल्यामुळे अडचण निर्माण होऊ शकते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विशेषतः 1 ते 5 या वर्गासाठी शिक्षक भरती 2025 मध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी कोणकोणते डॉक्युमेंट्स आवश्यक असू शकतात याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया. पहिलं महत्वाचं डॉक्युमेंट कोणतं? तर पहिलं आहे पवित्र पोर्टलवरील सेल्फ सर्टिफाईड कॉपी. ही कॉपी शक्यतो कलर प्रिंटमध्येच घेऊन जाणे आवश्यक आहे. यानंतरचं दुसरं महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे 10वीचे मार्कशीट आणि प्रमाणपत्र. 10वीचे मार्कशीट आणि प्रमाणपत्र हे तुम्हाला 14 मे 2025 च्या अगोदरचेच पाहिजे. त्यानंतर तिसरं महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे 12वीचे मार्कशीट आणि प्रमाणपत्र. हे सुद्धा डॉक्युमेंट तुम्हाला 14 मे 2025 च्या अगोदरचेच हवे आहे. चौथे डॉक्युमेंट म्हणजे बी मार्कशीट आणि पदविका प्रमाणपत्र. हे मात्र तुम्हाला 25 सप्टेंबर 2025 च्या अगोदरचे हवे आहेत. यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे टी किंवा सी पेपर 1 चे मार्कशीट आणि सर्टिफिकेट. ज्यांनी सी उत्तीर्ण केले आहे, त्यांनी डिजिलॉकरवर उपलब्ध असलेले सी मार्कशीट आणि सर्टिफिकेट तयार ठेवावे. व्हेरिफिकेशनच्या वेळी डिजिलॉकरमधून कागदपत्र दाखवण्याची आवश्यकता भासू शकते. दोन्ही म्हणजे पेपर 1 आणि सी पेपर 1 हे तुम्हाला 14 मे 2025 च्या अगोदरच हवं आहे. यानंतर येते टी गुणपत्रक किंवा संबंधित मेरिट लिस्टची पीडीएफ पेज. जर तुमच्याकडे टेटचे गुणपत्रक उपलब्ध नसेल, तर परीक्षा परिषदेने प्रसिद्ध केलेल्या संबंधित यादीमध्ये तुमचे नाव शोधून तुमचे नाव स्पष्टपणे दिसेल अशा पद्धतीने त्या पानाची पीडीएफ किंवा प्रिंट तयार करून ठेवणे उपयोगी ठरू शकते. आता येऊया कॅटेगरीच्या डॉक्युमेंट्सकडे. जर तुम्ही आरक्षित प्रवर्गातून अर्ज केला असेल आणि तुमची निवड त्या प्रवर्गातून होत असेल, तर तुम्हाला त्या जातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्यानंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. ओपन, एस-सी, आणि ई-डब्ल्यू सोडून बाकीच्या सर्व कॅटेगरीसाठी वैध म्हणजेच पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्यापर्यंतचे एन हवे आहे. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. एस-टी कॅटेगरीसाठी डी-व्हीच्या वेळेस अनिवार्य, परंतु इतर कॅटेगरीसाठी जॉइन झाल्यानंतर 6 महिन्याच्या आत सादर करणे बंधनकारक. त्यानंतर महत्त्वाचं सर्टिफिकेट म्हणजे एम-एस-सी-आय-टी सर्टिफिकेट. पवित्र पोर्टलच्या रजिस्ट्रेशनच्या वेळी एम-एस-सी-आय-टी नमूद केले असेल आणि ते डॉक्युमेंट 14 मे 2025 पूर्वीचं असेल, तर ते डी-व्हीसाठी अनिवार्य असेल. तसेच ज्यांचं एम-एस-सी-आय-टी झालं नसेल, त्यांच्यासाठी जॉइन झाल्यानंतर 2 वर्षाच्या आतमध्ये एम-एस-सी-आय-टी पास होणे बंधनकारक आहे. त्यानंतर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र. डी-व्हीच्या वेळेस लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र म्हणजे काय? तर आपल्याला किती अपत्य आहेत हे लिहून देणे गरजेचे आहे. कारण 2005 नंतर तिसरं अपत्य असेल तर सरकारी नोकरी मिळत नाही. त्यासाठीचं हे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र असतं. यासाठी त्याची त्याची एक पीडीएफचं पेज असतं. ते पेज आपल्याला हाताने लिहून द्यायचं असतं आणि तिथे आपली स्वतःची स्वाक्षरी करायची असते. त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला, एल-सी किंवा टी-सी. शाळा सोडल्याचा दाखला हा एकतर ओरिजिनल असावा किंवा त्याची डुप्लिकेट कॉपी असावी. या 2 पैकी एक असेल तर चालेल. झेरॉक्स मात्र चालणार नाही. त्यानंतरचं महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट. डोमेसाईल सर्टिफिकेट किती जुनं असलं तरी चालतं, परंतु डी-व्हीच्या वेळेस मात्र तुम्ही आत्ता लेटेस्ट काढलेलं डिजिटल डोमेसाईल ते तुम्ही डी-व्हीच्या वेळेस दाखवू शकता. यानंतर महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे आधार कार्ड. आधार कार्ड नंतर सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे ज्या महिलांचं लग्न झालं आहे आणि त्यांच्या नावामध्ये बदल आहे, अशा महिलांनी गॅझेट बनवून घेणे महत्त्वाचे आहे आणि ज्यांच्या नावामध्ये काही स्पेलिंग मिस्टेक आहे, त्यांनी ॲफिडेव्हिट करणं गरजेचं आहे. त्यानंतर महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे कलर पासपोर्ट साइज फोटो 2 ते 3 कॉपीमध्ये आणि शेवटी हमीपत्र. हमीपत्र म्हणजे काय? आपण सादर केलेली सर्व कागदपत्रे खरी आणि योग्य आहेत याबाबतचे हमीपत्र आवश्यक असल्यास तयार ठेवावे.